वसईमधील 1.5 कोटीच्या दरोड्याचा तपास लावण्यात क्राईम ब्रांच पोलिसांना यश आलेलं आहे आणि यामध्ये एका पुरुषाचा समावेश असल्याचं प्रथम निष्पन्न झालं होतं। मात्र तो पुरुष नसून ती महिला होती आणि तिने का चोरी केली, आपण आपल्यासोबत पोलीस आयुक्त सहाय्यक आयुक्त मदन बल्ला सर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, का चोरी केली? हा प्रकार असा आहे, दिनांक 11/8/2025 रोजी माणिकपूर पोलीस स्टेशन येथे एक हाऊस रॉबरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्या रॉबरीमध्ये प्रथमदर्शनी असे दिसत होते की एक पुरुष घरात आला 27-28 वर्षाचा आणि त्याने बाथरूमला जाण्याचा बहाणा करून जो वयोवृद्ध इसम होता 66 वर्षाचा त्याला बाथरूममध्ये कोंडलं आणि घरातील 2 बॅगा ज्याच्यामध्ये 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हे चोरून नेले होते। परंतु नंतर तपासात असं निष्पन्न झालं की तो पुरुष नसून ती महिला होती आणि ती महिला जी होती ती त्या वयोवृद्ध इसमाच्या मोठ्या सुनेची सख्खी बहीण होती। ही जी बहीण होती ती नवसारीची राहणारी होती। तिला शेअर्स ट्रेडिंगचा नाद होता आणि त्या शेअर्स ट्रेडिंगमध्ये तिचं नुकसान झालं होतं आणि तिने तिच्या घरातले 30 लाख रुपयाचे दागिने गहाण ठेवलेले होते। ते दागिने सोडवण्यासाठी तिने हा डाव रचलेला होता। परंतु तिला हे जे आहे इंस्टाग्रामवर तिने काही मीम बघितले होते, त्या मीम मध्ये महिला कशी पुरुष बनते आणि पुरुष बनून कशी चोरी करते हे तिने बघितलेलं होतं आणि त्यातून तिने प्रेरणा घेऊन ह्या 66 वर्षाच्या वयोवृद्ध इसमास घरात घुसून त्यांना बाथरूममध्ये कोंडून आणि त्यांच्या घरातील 1,50,00,000 रुपयाचे दागिने चोरून नेले होते। परंतु आमच्या टीम सेंट्रल युनिटचे PI कुराडे आणि त्यांच्या टीमने त्वरित चक्रे हलवली आणि परिसरातील सर्व CCTV फुटेज त्याचप्रमाणे इतर तांत्रिक विश्लेषण याचा शोध घेऊन मार्ग काढला आणि या महिलेला नवसारी येथून गुजरात पोलिसांच्या मदतीने अटक केली आणि संपूर्ण मुद्देमाल 1,50,00,000 रुपयाचा सोने चांदीचे दागिने हे हस्तगत केलेले आहे आणि त्या महिलेला अटक केलेली आहे। सर, ही जेव्हा तिने चोरी केली त्यानंतर ती बाहेर म्हणजे पुरुष कधी बनली आणि स्त्री कधी बनली? ती घरात येताना पुरुष बनून आलेली होती। पुरुष बनण्यासाठी तिने दाढी, मिशा, त्याचप्रमाणे टोपी आणि पुरुषासारखा शर्ट घातलेला होता। परंतु तिने स्टेशन जवळ जाऊन, वसई स्टेशन जवळ जाऊन तिने ह्या बॅगा एका झाडीत ठेवल्या आणि बाजूला जाऊन तिने शर्ट काढला आणि तिचे बाकीचे ते दाढी, मिशा आणि टोपी घातली ते काढले आणि तिने तिच्या तोंडाला मास्क लावला आणि तिने ते दागिने जे असलेल्या बॅगा आहेत त्या घेऊन ती पसार झालेली आहे। याच्यामध्ये 2 महिन्यापूर्वी ती यांच्या घरी आलेली होती, त्यावेळेस तिने ते दागिने ठेवलेली जागा जी आहे ती बघितली होती। तिला काहीतरी म्हणजे हे वयोवृद्ध इसम ती बॅग कपाट उघडून काहीतरी बघतात हे तिला समजलं होतं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी मौल्यवान वस्तू असाव्यात असं तिला संशय होता आणि तिला याच्यामध्ये जे नुकसान झालेलं होतं शेअर ट्रेडिंगमध्ये ते भरून काढण्यासाठी तिला पैशांची आवश्यकता होती, म्हणून तिने ही चोरी केलेली होती। सर, यामध्ये तिने जो वेषांतर केलं त्याच्यानंतर ही गेली कुठे आणि कुठे कशी पकडली ती? ही महिला जी वेषांतर करून तिने नंतर परत ती मूळ महिलेच्या वेशामध्ये आली, बॅगा घेतल्या आणि बॅगा घेऊन ती नवसारीला तिच्या घरी गेली। नवसारीला गेल्यानंतर तिने त्या बॅगा ठेवल्या आणि पोलिसांना क्ल्यू होता की ही महिला ज्या CCTV फुटेजमधून पास झाली त्या CCTV फुटेजचा पोलिसांनी ट्रेस केला आणि ट्रेनमध्ये बसलेली आणि ट्रेनमधून इतर तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर आम्ही तिला नवसारीपर्यंत फॉलो केलं आणि नंतर नवसारी पोलिसांच्या मदतीने या महिलेला अटक केली आणि या ठिकाणी आणलेलं आहे आणि तिला आता पोलीस कस्टडी रिमांड घेतलेली आहे। सर, मला सांगा, यामध्ये तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? ह्या ठिकाणी मी लोकांना हे आवाहन करेल की घरामध्ये सिनियर सिटीजन्सना एकट्यानं सोडू नका आणि घरात सोन्या चांदीचे दागिने जास्त ठेवू नका। आपल्याला लॉकरची सुविधा उपलब्ध आहे, त्याचा वापर करा आणि त्यातून तुम्ही कमीत कमी धोका तुम्हाला आहे आणि त्याचप्रमाणे CCTV फुटेजचं पण महत्त्व या ठिकाणी मी अधोरेखित करेल। त्याचं पण जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना आणि सोसायटीच्या लोकांना मी विनंती करेल की जास्तीत जास्त CCTV फुटेज लावा, जेणेकरून आम्हाला पुढे तपासासाठी त्याची मदत होऊ शकते। या ठिकाणी प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे आणि CCTV वापर लावले पाहिजे असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई।